एकीकडे अयोध्येत श्री प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा सोहळा 22 जानेवारी रोजी पार पडणार असून महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यामध्ये या सोहळ्यानिमित्त मंदिर परिसर चौकात भगवे ध्वज पताके श्री प्रभू रामजीचे डिजिटल बॅनर लावून सगळीकडे भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे। ही परिस्थिती लक्षात घेता संपूर्ण नांदेड जिल्ह्यात रविवार व सोमवार मांसाहार व दारू विक्रीवर बंदी करावी अशी मागणी निवेदनाद्वारे विश्व वारकरी संघ जिल्हाध्यक्ष युवा कीर्तनकार हरिभक्त परायण शिवाजी महाराज देशमुख महादेव पिंपळगावकर यांनी जिल्हाधिकारी यांना केली आहे। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्येतील सोहळ्यानिमित्त उपवास ठेवून प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यात सहभागी होणार आहेत। सर्व समाजांनी सात्विक आहार घेऊन मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम प्रभूच्या चरणी सेवा अर्पण करावी। 22 जानेवारी हा दिवस संपूर्ण ब्रह्मांडासाठी ऐतिहासिक व महत्त्वाचा आहे। हे लक्षात घेऊन दिनांक 21 व 22 जानेवारी रोजी महाराष्ट्र शासनाने मांसाहार व दारू विक्रीवर बंदी घालण्यात आदेश काढावे अशी मागणी हरिभक्त परायण शिवाजी महाराज देशमुख यांनी निवेदनाद्वारे केली आहे। येत्या 22 तारखेला जगभर एक आनंद महोत्सव साजरा होत आहे। साक्षात अयोध्येमध्ये श्री रामचंद्र प्रभू विराजमान होणार आहेत। तरी माझी या महाराष्ट्र शासनाला एक विनंती आहे, किमान 21 आणि 22 तारखेला मांसाहार व दारू विक्री आपण 2 दिवस बंद करावी अशी मी शासनाला विनंती करतो आणि सर्व माझ्या हिंदू वासियांना विनंती करतो की 22 तारखेला सर्वांनी आनंद महोत्सव साजरा करायचा आहे। सर्वांनी दिवाळी साजरी करायची। रामकृष्ण हरी, जय हरी।